नमो बुद्धाय. तर आपण आज जो आहे आपण वर्ग घेतलेला आहे तो बुद्धानुसती याच्या संबंधाने. ठीक आहे. तर आपल्याला बुद्धानुसती जे आहे तर त्याचं ध्यान कसं करायचं हे आपल्याला शिकायचं आहे. आता बुद्धानुसती हे जे ध्यान आहे हे वास्तविक पाहता मोठ्या स्वरूपाचं ध्यान आहे. त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी येतात. परंतु आपण आजचा आपला हा छोटासा क्लास असल्यामुळे आपण फक्त काही ज्या गोष्टी आहेत तर त्याच गोष्टींवर काय करणार आहोत, चिंतन करणार आहोत. तर आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते बुद्धानुसती ध्यान करत असताना, की आपण जे काय आपली लर्निंग सिस्टीम आहे, म्हणजे शिकण्याची जी प्रक्रिया आहे, आपण गोष्टी शिकतो या जगामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकतो. तो गोष्टी शिकण्यामध्ये आपण कशाचा उपयोग करतो? शब्दांचा उपयोग करतो. शब्दांशिवाय आपण गोष्टी शिकू शकत नाही. तुला समजत आहे का मराठी? हो. हां. तर शब्दांशिवाय आपण गोष्टी शिकू शकत नाही. तर आपल्याला जेव्हा बुद्धानुसतीचं ध्यान करायचं आहे तर याचा अर्थ आहे की आपल्याला शब्दांचा उपयोग करायचा असतो. शब्दांचा उपयोग करायचा असतो आणि म्हणून आपल्याला शब्दांचं आकलन करायचं असते. तर शब्दांचं जेव्हा आपण आकलन करतो तेव्हा ते ध्यान करणं सोपं जातं. इथे काय शब्द आहे? बुद्धानुसती. याचा अर्थ काय होतो? बुद्धांचं स्मरण करणे. सती म्हणजे स्मरण करणे किंवा त्याला मेमराईज करणे, किंवा त्याच्याप्रती म्हणजे एक प्रकारे स्मरण करणे. स्मरण करणे म्हणजे एखादी गोष्ट वारंवार जेव्हा आपण मनामध्ये उत्पन्न करतो तर त्याला स्मरण करणे म्हणतात. आणि तीच गोष्ट जेव्हा वारंवार उत्पन्न केली जाते नंतर कंटिन्यू आपण जेव्हा करतो त्यालाच मग लोक जप म्हणतात. म्हणजे जप हा जो शब्द प्रसिद्ध झालेला आहे, किंवा माळ मोजताना लोक जप करतात वगैरे. जप करणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं वारंवार स्मरण करणे असा त्याचा अर्थ होतो. तर ही जी परंपरा आहे, जप करण्याची परंपरा किंवा भक्ती परंपरा, जी आपल्या देशामध्ये आपल्याला संत साहित्यामधून दिसते, तर याचा सगळा उगम जो आहे तो बुद्ध धर्मातून झालेला आहे. कारण महायान ट्रॅडिशनमध्ये, भगवान तथागतांच्या महायान ट्रॅडिशनमध्ये म्हणजे महायान संप्रदायामध्ये नंतरच्या काळामध्ये असा बराचसा विकास झाला. कारण कसं असते, आता कोणतीही गोष्ट जसं आपण झाड लावलं तर झाड लावल्यावर त्याला पानं फुटतात, पालवी फुटते आणि नंतर त्याच्या फांद्या वगैरे अशा वाढतात. तर तशाचसारखं बुद्ध धर्माच्या बाबतीत पण नंतरच्या काळात झालं. तर मग सहजयान, मंत्रयान, तंत्रयान, नाही का, वज्रयान, अशा अनेक प्रकारच्या ज्या सिस्टम्स आहेत बुद्ध धर्मामध्ये डेव्हलप झाल्या. मग त्याच्या अंतर्गतच ही एक गोष्ट होती मंत्रयान म्हणून. तर म्हणून आपल्याला, तुम्ही तायवान पब्लिकेशनचं पुस्तक जर कधी भेटलं तुम्हाला तर त्याच्या मागे लिहून नमो अमिताभ म्हणून, नाही का, नमो अमिताभ म्हणजे ते बुद्धांचं नाव आहे अमिताभ. तर ते मग नमो अमिताभ म्हणजे त्याची मग चॅन्टिंग कशी करायची किंवा काय करायची ही परंपरा आहे. याच परंपरेचं पुढे चालून 8व्या शतकामध्ये शैव आणि वैष्णव संप्रदायाची निर्मिती जेव्हा झाली, म्हणजे शाक्त संप्रदाय म्हणतात, म्हणजे शक्तीची उपासना करणार लोक, मग ते त्या प्रकारे तिथे त्याचा एक प्रकारचा विकास झाला. तर हे भगवंताच्या काळापासून आलेलं आहे. बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती, नाही का. तर सती म्हणजे स्मरण करणे. तर ती परंपरा बुद्ध काळापासून आहे, बुद्धांच्या पूर्वीपासून आहे. तर म्हणून आपण सुद्धा हे ध्यान करतो म्हणजे काय करतो? स्मरण करायचं शिकतो, मेमराईज करायचं शिकतो किंवा गोष्टी समजायच्या शिकतो. तर आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यावं लागते का ही आपल्या मनाची शिकण्याची प्रक्रिया आहे, लर्निंग मेथडॉलॉजी, शिकण्याची पद्धत. मग आपण कसे शिकतो? जसं आता छोटे बाळ असतो आपण, किंवा आपण मोठेही जरी असलो तरी आपली शिकण्याची पद्धत काय आहे की आपल्या मनपटलावर आपण विशिष्ट इमेज किंवा विशिष्ट चित्र उभे करतो. जसं आता आपल्याला पहिलं सुरुवातीला ॲपल म्हटलं, ए फॉर ॲपल आपण शिकतो. तर ॲपल म्हटल्याच्या नंतर ॲपलचं एक चित्र असते. म्हणजे आपण काय करतो? सेफ किंवा ॲपल किंवा सफरचंद म्हटल्यानंतर एक पर्टिक्युलर चित्र आपल्या मनामध्ये उमटलं पाहिजे, असा नियम असतो. मग आपण काय करतो? प्रारंभिक लेवलला त्या गोष्टी शिकवतो मुलांना, की बाबा रे ॲपल असं राहते, संत्री अशी राहते, याला चेअर म्हणतात, याला आई म्हणतात, याला वडील म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ते बाळ काय करत आहे? त्या गोष्टींना स्मरण ठेवत आहे ना, का बाबा रे ही वस्तू अशी दिसली त्याला ॲपल म्हणायचं, ही वस्तू अशी दिसली याला असं नाव आहे, किंवा हा रंग असा आहे, हा रंग असा आहे. म्हणजे आपण आपल्या मनामध्ये काय करत राहतो? स्मरण करत राहतो, म्हणजे लक्षात ठेवत राहतो गोष्टी. आणि असं लक्षात ठेवता लहान बाळाच्या मनामध्ये कमीत कमी 1 ते 2 वर्षाचं होतपर्यंत
2-3 हजारपेक्षा जास्त डिक्शनरी तयार होऊन जाते, म्हणजे शब्द तयार होतात. जरी त्याला बोलता नाही आलं तरी पण त्याच्या मनामध्ये मात्र एवढे शब्दसाठा तयार होतो, 4-5 हजार तरी शब्द, आणि तेवढे शब्द तयार झाल्यानंतर मग तो हळूहळू बोलायचं शिकतो, मग उच्चारायचं शिकतो की बाबा रे या गोष्टीला हे म्हणतात, या गोष्टीला हे म्हणतात, मग उच्चारायचं शिकतो. आपल्यासुद्धा डोक्यामध्ये असे अनगिनत शब्द आहेत, आपल्याला दिसत नाहीत ते पण आहेत, आणि म्हणून मग आपल्याला काय होते, जसं कोणी बोललं पटपट ते आपल्याला समजते. हां, तर हे समजते म्हणजे आपण इमेजेस तयार करतो, अशा मनामध्ये पटपट पटपट इमेजेस तयार होतात आणि वस्तू किंवा गोष्टींचे शब्द आपल्याला समजतात. तर जेव्हा आपण वस्तूंबद्दल एखादी गोष्ट जाणतो का, जसं आता खुर्ची म्हटलं तर खुर्ची म्हटल्यावर आपल्या मनामध्ये अतिशय सूक्ष्म पातळीवर एक खुर्चीचं चित्र उमटते. मग आपण ओळखतो का खुर्ची याचा अर्थ हा होतो बाबा, बस याचा अर्थ हा होतो, पेन याचा अर्थ हा होतो, बुक याचा अर्थ हा होतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, शब्द म्हणजे केवळ शब्द नाही तर शब्दांसोबत अर्थ जुळलेला आहे. तर ही गोष्ट समजली म्हणून भगवंताने साथ सव्यंजनं, म्हणजे शब्द आणि अर्थांसह आपल्याला कळलं पाहिजे ती गोष्ट. आता या गोष्टी कशा स्थूल आहेत आणि या गोष्टी स्थूल असल्यामुळे आपल्याला वस्तूंच्या रूपाने लक्षात ठेवता येतात, परंतु काही गोष्टी स्थूल नाही आहेत. जसं धम्माची शिकवण ही स्थूल नाही आहे, ही सूक्ष्म आहे, आणि सूक्ष्म असल्यामुळे त्याच्या अर्थाला जाणावं लागतं आणि त्याच्या अर्थाला लक्षात ठेवावं लागतं. आणि जेव्हा आपण तो शब्द आणि त्याच्याशी जुळलेला अर्थ याचं जेव्हा योग्य प्रकारे स्मरण करतो तर तशा प्रकारे आपल्याकडे नॉलेज किंवा ज्ञान उत्पन्न होते. आणि जसं ज्ञान आपल्याला उत्पन्न होईल आपल्या मनात, तसंच आपलं वागणं, बोलणं, विचार करणं उत्पन्न होते. कारण ज्ञानाच अशी एकमेव गोष्ट असते जी आपल्याला त्या प्रकारे वळण लावते. म्हणून आपल्याला बुद्धानुसतीचं जेव्हा आपण ध्यान करतो म्हणजे काय करतो, आपण बुद्धांच्या गुणांचं स्मरण करतो, त्याचा अर्थ समजून घेतो ठीक प्रकारे, आणि तो अर्थ समजून घेतल्यामुळे ते केल्यामुळे आपल्या मनामध्ये ते लक्षात राहतं, आपण मेमराईज ठेवतो, लक्षात ठेवतो, आणि ते लक्षात असल्यामुळे मग आपल्या वागण्या बोलण्यावर, व्यवहारावर त्याचा चांगला प्रभाव पडतो. कारण कुठलाही व्यक्ती या जगामध्ये जे काही वागतो, जे काही बोलतो, तर त्याचं कारण स्पष्ट आहे की त्याच्या मनामध्ये ते नॉलेज असतं, ते मनामध्ये त्यानं धारण केलेलं असतं. तर म्हणून आपल्याला बुद्धानुसती जेव्हा करायचं आहे तर आपल्याला बुद्धांचे जे काही गुण आहेत तर त्या गुणांचं स्मरण करायचं राहते. आणि म्हणून जो शब्द आपण बुद्ध वापरतो तर बुद्ध या शब्दाचा अर्थ काय आहे, ते अर्थ आणि तो शब्द याचं आपल्याला कॉम्बिनेशन जोडता आलं पाहिजे. नाही का, जसं स्थूल वस्तूंच्या बाबतीमध्ये आपण शब्द वापरल्याबरोबर ओळखतो. तर पाणी म्हटलं तर लगेच आपल्याला एक लिक्विड फॉर्ममधली गोष्ट दिसते, पण एखाद्यानं रॉकेल आणून दिलं तर आपण त्याला पाणी म्हणतो का, पेट्रोल आणलं तर पाणी म्हणतो का, म्हणजे आपल्याला हे लक्षात येते का नाही बाबा पाणी याचा अर्थ हीच गोष्ट पाहिजे आपल्याला. तिचा उपयोग पण समजतो का हे फक्त पिण्यासाठी आहे, पण वेगवेगळ्या कारणासाठी उपयोग होऊ शकतो. तर पण आपल्याला जी गरज राहते त्याच्यानुसार आपण त्याचा उपयोग ठरवतो. आपल्याला वाटलं प्यायचं आहे तर मग तेव्हा पाणी पिण्यासाठीच पाहिजे आपल्याला, हात धुवायचं असेल तर पाणी मग हात धुण्यासाठी पाहिजे. म्हणजे आपल्या मनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी चालत राहतात, एकदम फास्ट चालतात, त्याच्यामुळे आपण याच्याकडे लक्ष देत नाही या व्यवहाराकडे. एकदम क्विक चालतात ना या गोष्टी, परंतु व्यवहार आपल्या शरीराचा आणि मनाचा ह्या अशा पद्धतीने पार पडत आहे. मग याच नियमांना भगवान तथागतांनी सांगितलं का बाबा रे तुम्हाला जसे हे नियम तुम्ही फॉलो करता बाहेर, तसेच तुम्ही नियम धम्माचे पण फॉलो करा, की जेणेकरून धम्माचं सुंदर आणि चांगलं जीवन आपल्यामध्ये निर्माण होईल. आणि म्हणून आपल्याला ते निर्माण करण्यासाठी या गोष्टी काय कराव्या लागतात, शिकाव्या लागतात. तर म्हणून आता बुद्धानुसती म्हटल्यावर आता शब्द काय, बुद्ध. मग बुद्ध या शब्दाचा काय अर्थ होतो, तर बुद्ध या शब्दाचा अर्थ होतो की सच्चानिती बोधित्वा ती बुद्धो. म्हणजे बुद्धाची डेफिनेशन आहे, बुद्धाची व्याख्या आहे की सच्चानिती बोधित्वा ती बुद्धो, म्हणजे सत्याला जाणलं म्हणून त्यांना बुद्ध म्हटलेलं आहे. सत्याला जाणलं म्हणून त्यांना बुद्ध म्हणत असतात. कोणत्याही व्यक्तीला बुद्ध नाही म्हटलं जात. आता अनेकदा काय होते, आता लोक श्रद्धेमुळे म्हणा की आपुलकीमुळे म्हणा किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी लोक म्हणतात की बाबासाहेबांना म्हणतात की आमचे बाबासाहेब म्हणजे आधुनिक बुद्ध आहेत. किंवा काही लोक तर महाबुद्ध म्हणतात त्यांना. तर हा जो शब्दप्रयोग आहे असा प्रकारे करणे, तर हे काय झालं, हे चुकीची गोष्ट झाली. कशामुळे चुकीची गोष्ट झाली, कारण बुद्ध या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत नाही आहे, म्हणून तुम्ही अशा प्रकारचं काहीतरी वक्तव्य आपण वापरतो.
जाणकार आणि शहाण्या लोकांनी बाबासाहेबांना बोधिसत्व हा शब्द वापरला. हां, मग बोधिसत्व शब्द वापरल्यानंतर आपण त्याच व्यक्तीला बुद्ध कसा शब्द वापरणार? म्हणजे याचा अर्थ काय झाला? अज्ञानाचा प्रदर्शन झालं की नाही ते? हां, बोधिसत्व आणि बुद्धामध्ये फरक आहे ना. हां, बोधिसत्व म्हणजे कोण आहे? जो बोधी म्हणजे जे बुद्धत्व प्राप्त करण्याचा जो मार्ग आहे किंवा बुद्धत्व प्राप्त करण्याचा जो रस्ता आहे, तर त्या रस्त्यावरून जो चालण्याचा संकल्प करतो किंवा चालत राहतो त्याला बोधिसत्व म्हणतात. आणि बुद्ध म्हणजे काय? तर बुद्ध म्हणजे ज्याने तो संपादन केला. हां, म्हणजे बिलकुल कंप्लीट केला. म्हणजे कंप्लीट होणे वेगळी गोष्ट राहते आणि मार्ग वेगळी गोष्ट राहते. हां, तर जो मार्गावर चालत आहे त्याला आपण बोधिसत्व म्हणतो. पण ज्या व्यक्तीने ती गोष्ट संपादन केली त्याला बोधिसत्व कसं म्हणणार आपण? त्याला बुद्ध म्हणलं जातं. हां, तर त्याच्यामुळे कसं आहे, बुद्ध ही वेगळी गोष्ट आहे. मग महाबुद्ध अशी नावाची संकल्पना असते का कधीतरी? म्हणजे याचा अर्थ काय झाला की जे प्राचीन काळात भगवान बुद्ध होऊन गेले तर त्यांच्यापेक्षा बाबासाहेब ग्रेट आहेत बाबा, असा त्याचा अर्थ लावण्यासाठी लोक महाबुद्ध शब्द वापरतात. पण खरंच बाबासाहेब ग्रेट आहेत का? हा आपण प्रश्न केला पाहिजे स्वतःला. कारण भगवान तथागतांनी निब्बाणाचा रस्ता दाखवला. बाबासाहेबांनी निब्बाणाचा रस्ता दाखवला का? स्वतः बाबासाहेबांनी निब्बाण प्राप्त केलं का? हां, नाही केलं ना त्यांनी निब्बाण प्राप्त. निब्बाण प्राप्त केल्याच्या नंतर व्यक्ती डिफरंट राहतो, वेगळा राहतो, त्याचा उपदेश करण्याची पद्धत वेगळी राहते. आणि बाबासाहेबांनी ठीक आहे राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात अनेक चांगली कामं केली, त्याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु अज्ञानामुळे लोक काही पण शब्द वापरतात आणि शब्द वापरून मग जनतेला बेवकूफ बनवतात आणि स्वतः ते बेवकूफच बनून राहतात. तर बुद्ध म्हणजे काय? सत्यानिती बोधेत्वाती बुद्धो, म्हणजे सत्याला जाणतात म्हणून ते बुद्ध आहेत. मग सत्य म्हणजे काय? हा प्रश्न महत्त्वाचा आहे की सत्य म्हणजे काय? तर आता सत्य म्हणजे या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ज्या गोष्टी चालत आहेत, गतिशील आहेत, तर त्याचं गमक ज्या व्यक्तीला समजते त्याला सत्याला जाणणारा व्यक्ती म्हणतात. जसं आता उदाहरण आपण घेतलं तर 3 प्रकारच्या संकल्पना पूर्वी प्रचलित होत्या, आताही प्रचलित आहेत. कोणत्या प्रचलित आहेत? पहिली संकल्पना ही होती की आपल्या जीवनामध्ये, समजा जीवनाचाच विषय घेऊ आपण, की आपल्या जीवनामध्ये जे सुख आणि दुःख येते तर त्या काळात लोक म्हणायचे कधी ईश्वर निर्मित आहे. त्यांचं म्हणणं काय होतं? ईश्वर निर्मित आहे, ईश्वराने निर्माण केलेलं आहे. हां, त्याचा जर कोप झाला तर दुःख येईल, त्याचा जर म्हणजे कृपा झाली तर सुख येईल. तर ही एक धारणा सगळीकडे पसरलेली बुद्धांच्या काळामध्ये होती. आणि त्याच्यामुळे मग लोक काय करायचे? त्या ईश्वराला प्रसन्न करावं म्हणून मग बलिप्रथा, हां, किंवा पूजापाठ किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्रतवैकल्य, धार्मिक रीतिरिवाज हे सर्व केलं जायचं. त्याच्या मागाची चेतना काय होती? प्रेरणा काय होती? की बाबा रे, हे असं केल्यामुळे आम्ही ईश्वराला किंवा परमेश्वराला प्रसन्न करत आहोत आणि तो प्रसन्न झाला की आमच्या जीवनामध्ये सुख येईल. म्हणजे सुख येईल म्हणजे काय येईल? तर आम्हाला आरोग्य येईल. सुख येईल म्हणजे काय येईल? तर आमचं दीर्घायुष्य वाढेल. सुख येईल म्हणजे काय होईल? तर आम्हाला मुलं बाळं होतील किंवा आमचे पैसे बिशे जे आहे ते बरोबर राहील, शेतीमध्ये पीक पाणी व्यवस्थित होईल किंवा ज्या काही आमच्या छोट्या मोठ्या इच्छा आकांक्षा असतात त्या पूर्ण होतील. हीच सुखाची संकल्पना असते सामान्य लोकांची. आणि त्याच सुखासाठी मग लोक परमेश्वराच्या अधीन होते. आजही आहे. आज बघा बरं, मंदिरांच्या संख्या किती आहेत. आज आपण जरी म्हणतो की आम्ही सायंटिफिक युगात राहतो, परंतु सायंटिफिक युगात राहत असतानासुद्धा त्याच सायन्सचा उपयोग आपण देवाच्या ईश्वराच्या प्रचार प्रसारासाठी करत नाही का लोक? हां, जो माईकचा एम्प्लिफायरचा जो हे केला, समजा शोध ज्या माणसाने लावला, तो माणूस कदाचित देवाला परमेश्वराला मानणारा नव्हता, पण त्याचाच उपयोग करून आपण अजान देतो, त्याचाच उपयोग करून आरत्या म्हणत आहोत, त्याचाच उपयोग करून हे म्हणत आहोत. ज्या माणसाने ते शोधलं त्या माणसाचं नाव तरी आपण कधी घेतो का? या माणसाच्या शोधामुळे बाबा एवढं मोठं काम होत आहे. म्हणजे एवढी मोठी आपण कार घेतात लोक, तिथे गणपती मांडून ठेवून देतात. म्हणजे याच्यातून काय दिसते आपल्याला की लोक अजूनही अंधश्रद्धेमध्येच आहेत. त्यांना असंच वाटत आहे की आपल्या जीवनात जे काही येते ते ईश्वरामुळेच येते. हां, म्हणून ते हर तऱ्हेनं काय, आता माझ्याकडे एक मुलगी यायची अधूनमधून, तर तिचा काहीतरी एक प्रॉब्लेम होता. मग तिला आली ती 1-2दा काही माझ्याकडून काही गोष्टी शिकली. आता ती कसं, आता संप्रदायाचा मोठा वाटा राहतो, लोक सहजासहजी संप्रदायाला सोडायला तयार नसतात. मग तिला मी सांगितल्या बऱ्याचशा गोष्टी, म्हटलं असं असं राहा, थोडं बोल्ड जगायचं असते म्हटलं. पण आता कोणी नाही कोणी, आता आपण सांगतो सायंटिफिक सांगतो समजा, कारण आपला धम्म किंवा विचार असा आहे, सायंटिफिक विचार आहे. हां,
पण बाकीच्या लोकांचा तसा राहत नाही. तर ती आता काल परवा फोन आला होता मध्यंतरीच्या काळामध्ये पुन्हा तुम्हाला एकदा भेटायचं आहे म्हणे. मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं या म्हटलं भेटायला. तर म्हणे म्हटलं इतके दिवस कुठे गेले होते? नाही म्हणे मग मी तिकडे कर्नाटककडे तिकडे कुठंतरी गेलो होतो म्हणे, काहीतरी शांती करायची होते म्हणे, मी कुंडली वगैरे पाहिली म्हणे. मी म्हटलं वा वा, म्हटलं छान. म्हटलं किती खर्च आला म्हटलं? तर 20-25 हजार गेले म्हणे. मी म्हटलं चांगलं तुला सांगत होतो म्हटलं काउन्सिलिंगला ये, नाही का? 2-4 काउन्सिलिंग सिटिंग झाल्या, तेवढी तुझी बुद्धी चांगली झाली असती. किती 1-2 हजाराचं काम होतं 4-5 काउन्सिलिंग म्हणल्यावर. तिकडे म्हटलं 25 हजार घालवले ना, आता शेवटी म्हणलं आली का नाही म्हणलं माझी साठवण तुला. तर हसायला लागली. म्हणजे लोकांना असं वाटते की काहीतरी बाबा शक्ती आहे आणि ते आपल्यावर काहीतरी वचक चालवत आहे. तर मग असं म्हटल्यावर तो व्यक्ती सत्याला जाणार का? सत्य शोधण्याची त्याची जी प्रेरणा आहे ती नष्ट होऊन जाईल त्याच्याने. मग आपल्या देशामध्ये होते की नाही नष्ट? आता आपल्या देशात जास्तीत जास्त सायंटिस्ट लोक का होत नाही? कारण लोकांना प्रश्नच पडत नाही ना. सत्य जाणण्याची प्रेरणाच नाही आपल्याकडे. आपल्याकडे काय रेडीमेड काम आहे. एखाद्या पोराने विचारलं समजा दूध पांढरं काऊन आहे, देवाची करणी म्हणते. परमेश्वराने तसं बनवलं बाबा, काय करते? त्याला माहीत होऊन जाते का परमेश्वराने बनवलं बाबा, आता काय त्याला शोधत बसायचं. म्हणजे सुखदुःख जीवनात जे येतात तर लोक मानतात की ईश्वरामुळे येतात. दुसरी धारणा अशी आहे, लोक म्हणतात की सुखदुःख जे जीवनामध्ये येते तर ते नशिबामुळे येते. पूर्वकर्म आहे तर पूर्वकर्मामुळे किंवा नशिबामुळे येते असंही लोक मानतात. आणि नशिबामुळे येते म्हणल्यावर मग जे पुरोहित लोक असतात जे सांगतात की तुमचे कर्मबंधन आम्ही नष्ट करून टाकू, तुम्हाला हे धार्मिक कर्मकांड करावं लागेल, तुम्हाला हे पूजा करावं लागेल. किंवा जसं आता कुंडली काय आहे? म्हणजे भविष्य सांगणे, म्हणजे तुमच्या याच्यात दोष आहे, म्हणजे तुमच्या जीवनात दोष आहे, म्हणजे पूर्वकर्मामुळे दोष आहे, नशिबामुळे दोष आहे, बरोबर आहे का नाही? तो दूर करायसाठी मग तुम्हाला हे यज्ञ करावं लागेल किंवा इतका चढावा लागेल किंवा तुम्हाला मग असं करावं लागेल. तर त्या याच्यामध्ये लोक पडून जातात. सत्य शोधतील का ते? सत्य नाही शोधू शकत. तिसरी गोष्ट अशी आहे, आपोआप येते. योगायोग, ज्याला आपण योगायोग म्हणतो, आपोआप येणे म्हणतो. किंवा यायचं असेल तर येते बाबा, नाही यायचं असेल तर नाही येत. तर या धारणेमध्ये लोक पडतात. त्याला भगवंताने अहेतुक शब्द वापरला. तर अशा पद्धतीने लोक विचार करतात. त्याच्यामुळे मग त्यांना वाटते का गोष्टी आपोआप येणार असतील तर खा प्या मौज मजा करा. पाणी घ्या ना, पाणी. खा प्या मौज मजा करा. कारण जे यायचं ते येणारच आहे, जे नाही यायचं ते नाही येणारच आहे. तर जो असा मौज मजेच्या भानगडीमध्ये पडलेला माणूस असेल, बाई असेल, तर सत्य शोधतील का? उलट ज्या गोष्टी त्याच्या अवतीभोवती आहे त्या गोष्टीचा उपभोग कसा करायचा याचा उपयोग करतील, सत्य शोधणार नाहीत. तर भगवान तथागतांना बुद्ध का म्हटलं जातं? कारण त्यांनी सत्य शोधलं. म्हणजे मोठी गोष्ट केली, खूप मोठी गोष्ट केली ती. मग सत्य शोधलं म्हणजे काय केलं का या सर्व गोष्टींच्या मागे काय नेमकं राहते, ते कशामुळे गोष्टी उत्पन्न होतात, नष्ट होतात, याचं रहस्य भगवान बुद्धाने शोधलं. म्हणून त्यांना म्हणतात बुद्ध. आणि हे शोधणं खूप कठीण आहे, सोपं नाही आहे, खूप कठीण आहे. बाबासाहेबांनी बघा एक सत्य शोधलं का जातीव्यवस्था देशामध्ये काय आहे आणि ती कशी दूर करायची, विषमता काय आणि ती कशी दूर करायची. ते एकच सत्य शोधायला बाबासाहेबांना 60-65 वर्षाचा काळ अभ्यास करावा लागला, अध्ययन करावं लागलं. आणि किती स्ट्रगल करावं लागला, मेहनत करावी लागली. तेव्हा कुठे आज 40-50 वर्षात जातीव्यवस्था आपली देशातून कमी झालेली आहे. म्हणजे एक सत्य शोधायला व्यक्तीला किती म्हणजे दिमाग खर्च करावा लागते किंवा परिश्रम करावे लागतात. आणि भगवान तथागतांनी काय केलेलं आहे, सत्य आहेत अनंत सत्य शोधलेले आहेत. आणि अनंत सत्य शोधल्यामुळे त्यांना किती काळ लागला असेल. आणि म्हणून जातकांमध्ये ते गोष्टी सांगितलेल्या आहेत का बाबा बोधिसत्वाला किती अवस्थातून गुजरत हे सत्य शोधावं लागलेलं आहे. तर म्हणून आपल्याला सत्य शोधणे याचा अर्थ होतो आपल्या अवतीभोवती ज्या पद्धतीने कामं चालले त्याची कारण मीमांसा शोधणे. का हे कशामुळे होत आहे, तर ते जेव्हा व्यक्ती शोधतो तर त्याला सत्य शोधणे म्हणतात. मग भगवान तथागतांनी ते सत्य शोधलं. आणि सत्य शोधल्यानंतर भगवंताने सांगितलं की या शरीरामध्ये किंवा बाहेरच्या घटनापेक्षा शरीराला महत्त्व दिलं कारण आपण दुःखी आहोत म्हणून, तर या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची गोष्ट हे ईश्वर निर्मित नाही. कुठल्याही प्रकारची गोष्ट ही आपोआप येणारी नाही आणि कुठल्याही प्रकारची गोष्ट हे दैवाने नशिबाने आलेली नाही. तर हे कशाने आलेले आहे, याचे आपले काही कारणं आहेत आणि त्याचे काही परिणाम आहेत. आणि हे कारण परिणामाच्या प्रक्रियेने आलेले आहे. आणि मग ती प्रक्रिया भगवान बुद्धाने काय समजावून सांगितली, ज्याला आपण 4 आर्य सत्य म्हणतो, प्रतित्य समुत्पाद म्हणतो किंवा असे जे नियम आहेत ते भगवंताने सांगितले का कशाने काय होते.
आणि असं असल्यामुळे भगवान तथागतांनी कुशल कर्म करण्यावर भर दिला. कारण कुशल कर्म कराल तर सुख येईल, अकुशल कर्म कराल तर दुःख येईल. कारण ते कारण मीमांसा आहे. म्हणजे हे केल्याने हे येते बाबा, ही कारण मीमांसा आहे. आणि ही कारण मीमांसा आपण सदैव जगत राहतो, पण त्याच्याकडे लक्ष नसते आपलं. आपण याच्यातच जगत राहतो. जसं आता पाण्याची बाटली आहे, तर आपण जसं आता या खुर्च्या आहेत, पाण्याची बाटली आहे, तर त्याला एक बूड आहे पाण्याच्या बाटलीला. कशामुळे आहे? कारण प्रत्येक माणसाला माहिती आहे की जर त्याला ते बूड नसेल ते उभी नाही राहणार. म्हणजे जो ग्रॅव्हिटीचा नियम आहे, तर तो नियमामुळे ती उभी नाही राहू शकणार. आणि म्हणून प्राचीन काळापासून लोकांनी निसर्गाच्या नियमानुसार गोष्टी बनवल्या. बघा, फॅन तिथे लटकवलेला आहे, त्याला वर बांधलं. त्यांना माहीत आहे का जर तिथे नाही बांधलं तर तो पडेल. म्हणजे माणसाला लॉजिक आहे ना, तर्ककार शक्ती आहे. आणि त्या तर्कशक्तीचा आपण उपयोग करत आहोत प्रत्येक ठिकाणी. घरं बांधताना म्हणा, वस्तू बनवताना म्हणा, कुठल्याही प्रकारामध्ये. पूर्वीच चाकं बनवले असतील लोकांनी, एकदम सुरुवातीचा शोध चाक बनवलं असेल तर गोलच बनवलं ना, कारण गोल चाक घरघडणार आहे. चौकोनी किंवा बाकीचे चाकं घरघडणार नाही, तेवढी वेग नाही प्राप्त करणार. म्हणजे लोकांनी आपलं सदैव तर्कशक्ती वापरली आणि तर्कशक्ती वापरून कशाने काय होते हे शोधलं. आणि कशाने काय होते हे शोधलं म्हणून जगाचा विकास झाला की नाही. पण लोकांनी सत्य शोधले, पण कोणी एक शोधलं, कोणी 2 शोधले, कोणी 3 शोधले. तर अशा पद्धतीने बरेचसे सत्य लोकांनी शोधलेले आहेत आणि ते सत्यावर जग चालते. पण भगवान बुद्धाने जे सत्य शोधलं ते महान सत्य कशामुळे होतं? कारण ते दुःखमुक्तीचं सत्य शोधलं भगवंतांनी, निब्बाण प्राप्त करायचं सत्य शोधलं. आणि म्हणून म्हटलेलं आहे म्हणजे सच्चानिती बोधत्वाती बुद्ध, म्हणजे सत्याला जाणलं या अर्थाने ते बुद्ध आहेत. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की बुद्ध म्हटल्यानंतर काय? बुद्ध म्हटल्यानंतर एखादी मूर्ती नाही. मूर्ती तर आता आपण आपल्या पद्धतीने बनवतो. बुद्ध म्हणजे मूर्ती नाही, ते तर प्रतीक झालं एक प्रकारचं, ते सिम्बॉल झालं एक प्रकारचं. बुद्ध हा शब्द जो आहे तो गौतम बुद्धाशीही संबंधित नाही आहे. हे वेगळे वेगळे नावं आहेत. गौतम बुद्ध, कश्यप बुद्ध, नाही का? हे अलग अलग नावं आहेत. म्हणजे गौतम नावाचे एक व्यक्ती आहेत, जे शुद्धोधन राजापासून महामाया देवीपासून निर्माण झालेले एक शरीर रचना आहे. पण ते शरीर अनित्य आहे ना, ते उत्पन्न झालं नष्ट झालं. पण बुद्धत्व उत्पन्न होऊन नष्ट नाही होत. ते जर झालं असतं तर आपल्याला 2500 वर्षात ते भेटलं तरी असतं का? म्हणजे बुद्ध म्हणजे नॉलेज, बुद्ध म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे तो प्रकृतीचा असा नियम का ज्या नियमाने संपूर्ण जग चालत आहे, उत्पाद व्यय होत आहे त्याच्यामध्ये. आणि हे नियम विस्कटून जातात. बुद्ध वचन गेलं, संपलं, विस्कटतात नियम. मग एखादा सायंटिस्ट व्यक्ती, जाणकार व्यक्ती त्याचा शोध करतो, जाणतो. मग त्याला ते गवसते. मग तो लोकांना सांगतो का हे असं असं आहे. आणि त्याच्यानं परत जगामध्ये सुख शांती यायला लागत असते. तर म्हणून सत्याला जाणणं म्हणजे बुद्धत्वाला जाणणं आहे. तर म्हणून आपल्याला जेव्हा बुद्धानुसतीचं ध्यान करायचं असते तर त्यावेळेस आपल्याला बुद्ध या विषयाच्या बद्दल जाणलं पाहिजे का बाबा रे, बुद्ध अशी एक महान गोष्ट आहे. आणि मग ही महान गोष्ट आहे तर मग ती महान गोष्ट आपल्यामध्ये पण आली पाहिजे. बुद्धानुसती ध्यान आपण करतो कशासाठी? जसे भगवान बुद्ध महान आहेत ना, तसं आपल्याला पण महान बनायचं आहे. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. दुसरा काहीच उद्देश नाही त्याच्यामध्ये. बुद्धानुसती करण्याचा फार काही वेगळा उद्देश नाही. उद्देश हाच आहे की जसं भगवान मुक्त झालेले आहेत, आपल्याला पण मुक्त व्हायचं आहे. जसे भगवान महान सत्याला प्राप्त केलं, आपल्याला इथे कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. जसं भगवान सर्व प्रकारच्या अंधश्रद्धातून, अज्ञानातून, विकारातून मुक्त होते, तसारखं आपणही अज्ञानातून, या अंधश्रद्धातून, विकारातून मुक्त असलो पाहिजे. तर ही जी एक आपली भावना आहे, तर या भावनेचा विकास आपण जेव्हा करतो तर ते बुद्धानुसतीचं काय असते? ध्यान असते. आणि म्हणून बुद्धानुसतीचं ध्यान हे महत्त्वाचं ध्यान आहे. हे जे काही आता चाललेलं आहे सगळीकडे, जसं आता लोक हनुमान चालीसा वाचतात, किंवा कोणत्या याची एखादी गणपतीची आरती म्हणतात, दुर्गादेवीची आरती म्हणतात. तर या आरत्यानं आणि याच्यानं काही होणार नाही आहे कल्याण. कारण ते कशामुळे तसे करतात? कारण त्यांना हे अशी धारणा आहे की ईश्वर परमेश्वर नावाची शक्ती आहे बाबा, आणि आपण अशी आरती फिरती म्हणल्यामुळे त्या आपले तरंग किंवा आपला आवाज त्या देवापर्यंत पोहोचतो, मग तो देव आपलं भलं करतो, अशी भावना आहे यांची. आणि ती भावना असल्यामुळे त्या प्रकारच्या ते प्रार्थना करतात. तुम्ही सिरियल बघा, तुम्ही मूवी बघा, तुम्ही त्याच्यात स्पष्ट दाखवतात. ते दाखवतात की नाही की बाबा रे, एखादा माणसाचा ॲक्सिडेंट होतो, तो दवाखान्यात असते, मग एखादा हिरो किंवा हिरोईन येते मंदिरामध्ये, मग ते तिथे टिलमली वाजवते जोरजोरामध्ये, किंवा मग ते त्याला शिवीगाळाही करते त्या देवाला की मी असं तसं बाबा.
मग ते तिथून चमत्कार होतो काहीतरी, म्हणजे डोळ्यातून काही निघल, त्याच्या डोक्यातून काही निघल, नाही एखादं फुलच काहीतरी खाली पडल, मग त्याला वाटते का वा वा आता काहीतरी झालं बरं. तिकडून मग लगेच फोन येईल की बाबा बरं झाला आता बरा तो. मग ते म्हणते वा वा देवा धन्यवाद तुझा. तर ते मानसिकतेमुळे, मान्यतेमुळे तसं आहे. पण बौद्ध व्यक्ती तसं मानेल का? कारण त्याला सत्यानुसार जगेल ना तो. तर म्हणून सत्यच माहीत नसेल तर तो असा नाही जगणार. मग आपले स्वतःला बौद्ध म्हणणारे लोक, कित्येक लोक विठोबाबाला जातात, कित्येक जण जातात. नागपूरमध्ये त्याचं खूप मोठं प्रमाण आहे. जेव्हा की एवढं मोठं दीक्षाभूमी आहे नागपूरमध्ये, एवढं बाबासाहेबांनी अथक परिश्रमाने मेहनत घेतली नागपूर शहरामध्ये, पण कित्येक लोक अंधश्रद्धेच्या कचाट्यामध्ये पडलेले आहेत. खूप आहेत. देवीदेव म्हणजे आपल्या विठोबाबाकडे जातील, परत ते तुमचे जादूटोणा, काली करतूत, याच्या भानगडीमध्ये वेगवेगळ्या दर्ग्यांमध्ये लोक जातात. म्हणजे याचा अर्थ काय आहे? माहीत आहे का त्यांना बुद्ध काय आहे? हा असा अज्ञानाचा भाग आहे की नाही? आणि जाऊन जाऊन काय करतात? फक्त जाणे, वंदना वगैरे म्हणणे विहारामध्ये, खीरदान वगैरे करणे पौर्णिमेला, किंवा एखादा भंतेची आला का त्याला भोजन दान करणे, 400, 500, 1000 रुपये दान देणे. त्यांना वाटते झालं हेच आहे. पण जेव्हा दुःख येतात, परिस्थित्या बिघडतात, तेव्हा विठोबाबा आठवते. तेव्हा भंतेची नाही आठवत, बुद्ध नाही आठवत. कारण काय, ते फक्त एक सामाजिक संस्कार म्हणून करतात की आपण या धर्मात जन्मलो बाबा, तर त्या धर्माचं काहीतरी केलं पाहिजे. मुस्लिम माणूस 5 वेळ नमाज पडते, बरोबर आहे का नाही? मग तशासारखं हिंदू माणूस आरती फिरती म्हणते. तसंच मग बौद्ध लोकांना वाटते की आपल्या धर्माचं हे काहीतरी आहे बाबा, त्रिशरण पंचील म्हणा, बुद्धवंदना वगैरे म्हणा, भगवान बुद्धाला पुष्प विष्प अर्पण करा. म्हणजे ते बुद्धाला देवासारखंच समजतात सोप्या शब्दात. त्यांना वाटते का हा देव आहे बाबा आमचा, आणि हा आमचं दुःख दर्द दूर करेल. म्हणजे त्याला आचरणाची पद्धत म्हणून समजत नाहीत. आणि लेखक लोक काय करतात? बुद्धाला फिलॉसॉफर समजतात, तत्त्वज्ञानी समजतात बुद्धाला, आणि मग त्याचा काथ्याकूट करत बसतात. हे बुद्धानं सांगलं, हे नाही सांगलं, ते सांगलं, ते नाही सांगलं, बस त्याची ते लावालावी करतात तिथे. म्हणजे एकीकडे सर्वसामान्य जनता बुद्धाला देव समजते, देवासारखी पुजते का आमचे दुःख दूर करेल बाबा, आणि दुसरीकडे विचारवंत साहित्यिक लोक त्याला वैचारिक मतभेदाचा विषय समजतात. आणि मग बुद्धाने हे नाही सांगलं, ते नाही सांगलं, मग बाबासाहेबाला हे विपरीत होतं, मग ते अभिप्रेत नव्हतं, आणि त्याच्यात काथ्याकूट करत बसतात. दोघंही लोक पालन करत नाहीत. सामान्य लोक पालन नाही करत, आणि बुद्धिमानही लोक पालन नाही करत. कशामुळे नाही करत? कारण ते सामान्य लोकांनाही माहीत नाही आहे की बाबा रे बुद्धाचं पालन करणं म्हणजे काय, आणि बुद्धिवंतांनाही माहीत नाही की बुद्धाचं पालन करणं म्हणजे नेमकं काय. आणि म्हणून काय होते, ते प्रमादात जगत राहतात, आणि हेही प्रमादात जगतात. दोघंही प्रमादी असतात. ते कशामुळे प्रमादात जगतात? कारण त्यांच्याकडे नोकरी असते, कामधंदा असते, शरीरामध्ये सुखशांती असते, घर चांगलं असते, सगळ्या वस्तू असतात. तर त्यांना सुख म्हणजे काय समजत नाही, दुःख म्हणजे काय समजत नाही. तर त्यांना जे भेटलेलं आहे भौतिक पातळीवर, तर त्यालाच ते सुख समजतात. त्यांना वाटते की बाबासाहेबांच्या अथक परिश्रमाने आला बाबा आम्हाला हे सर्व, तर आता आम्ही मस्त सुखी आहोत. अरे मग भगवान बुद्धाने या सुखाला सुख म्हटलं असतं तर गृहत्याग करायची का गरज होती? साधा प्रश्न आहे की नाही? अरे हे सुख तर इतकं होतं त्या भगवान बुद्धाकडे का काय बोलायचं कामच नाही. त्यांच्या वडिलांनी 3 ऋतूसाठी 3 महाल बांधून दिले होते की नाही? पावसाळ्यामध्ये वेगळं, उन्हाळ्यामध्ये वेगळं, हिवाळ्यामध्ये वेगळं. त्या ठिकाणी तरुण मुली होत्या, त्या संगीत वाजवायच्या वेगळ्या, संगीत ऐकूनच झोपायचे, संगीत ऐकूनच उठायचे, सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा होत्या. मग त्या सुखसुविधांना सुख म्हटलं गेलं असतं तर गृहत्याग का केला? तो यशस नावाचा भिक्षू बनला होता, किती सुखसुविधा होता त्याला, तरी तो आहा दुःख म्हणून घर सोडून निघून गेला होता. तो रठ्ठपाल नावाचा व्यक्ती, ज्यावेळेस त्यांच्या वडिलांना माहीत झालं का रठ्ठपाल गावामध्ये आले, तर त्याच्या घरातली जी एक प्रॉपर्टी आहे, सोन्याच्या मोहरा बिहरा, ते असे त्यानं माणूसभर, म्हणजे एक माणूस दिसणार नाही एवढी त्यानं ढीग लावला होता त्याच्यावर, इकडे तिकडे, आणि त्या ढिगाच्या मध्ये आसन टाकून त्याच्यावर बसवलं होतं आपल्या मुलाला. की बघ म्हणे हे तुझ्या पित्याकडली संपत्ती आहे, तुझ्या मातेकडली, अजूनही कोठारामध्ये भरपूर आहे, तू 7 जन्म जरी ऐशाराम करत बसलास तरी हे संपत्ती संपणार नाही. म्हणजे होती ना त्या लोकांकडे संपत्ती, मग ते होते का प्रमादामध्ये ते लोक? अरे या भौतिक सुखाच्या पलीकडे मानसिक सुखाचा विचार बुद्धाने केला, ज्ञानाचा विचार केला. तर आपण काय समजतो? वैचारिक चिंतन मनन करणे म्हणजे ज्ञान समजतो. तर ही गोष्ट खोटी आहे. वैचारिक चिंतन मनन करणे म्हणजे ज्ञान नाही आहे. ज्ञान कोणाला भेटलेलं आहे? आईन्स्टाईन सारख्या माणसाला, स्टीफन हॉकिंग सारख्या माणसाला, निकोला टेस्ला सारख्या माणसाला, डार्विन सारख्या माणसाला.
हे लोक ज्ञानी होत, ओरिजिनल ज्ञानी लोक. कारण यांनी काय केलं, त्या निसर्गाच्या नियमांचं निरीक्षण केलं, परीक्षण केलं की नेमकं काय आहे बाबा, हे कसं चालते. कसं त्या डार्विनने शोधला बरं, किती जबरदस्त शोध आहे त्या माणसाचा, की एक सरडा बेटा या रंगाचा दिसत आहे, दुसरा सरडा या रंगाचा दिसत आहे, एक कोंबडी या रंगाची दिसत आहे, दुसरी कोंबडी या रंगाची दिसत आहे. अरे हे दोन कोंबड्या होत पण या वेगळ्या वेगळ्या काऊन आहे. त्याला म्हणतात ज्ञान. त्या माणसाने त्याचा छळा लावला, अख्खा आयुष्य घालवून टाकलं त्या माणसाने. का हे नेमका बदल पडला कसा, हा बदल नेमका आला कसा. आणि शेवटी त्याने होडी घेतली अशी बोटीवर जाऊन समुद्राच्या किनाऱ्यानं असणाऱ्या ठिकाणांमध्ये इकडे तिकडे जाऊन त्या माणसाने नमुने घेतले किड्यांचे, याचे त्याचे, कसे झाले भाऊ, कसे चेंजेस झाले, कशामुळे बदल झाले असतील. आणि स्वतःचे तर्क डेव्हलप केले, स्वतःच्या मनामध्ये विचार डेव्हलप केले. त्याला म्हणतात सत्य शोधणे. सत्य शोधणे म्हणजे केवळ या पुस्तकातलं घ्या रे बाबा आणि त्या पुस्तकातलं घ्या रे बाबा आणि मला हे पटलं आणि मला हे नाही पटलं म्हणून लोकांच्या डोक्यावर मांडा, त्याला सत्य शोधणे नाही म्हणत. होऊ शकते त्याच्यानं PhD होऊ शकते, MPhil भेटू शकते, नोकरी भेटू शकते, पण सत्य त्याला नाही म्हणत. सत्य शोधण्याचा अर्थ हा होतो की पर्टिक्युलर गोष्टींचा आपल्या मनाने अभ्यास करणे. जसं बाबासाहेबांनी कसं सत्य शोधलं की एक माणूस दुसऱ्या माणसाला छळत आहे, पिडत आहे, प्रथम दर्शनी दिसणारी गोष्ट आहे ती. अरे पण का, मग त्यांना शोधाशोध केली, काही कशामुळे होते. मग अनेक गोष्टी केल्या बाबासाहेबांनी. केवळ पुस्तकं वाचले असं नाही. बाबासाहेबांची पुस्तकं एकदम छोटी छोटी आहेत, मोठी मोठी नाही आहेत, एवढी लहान लहान पुस्तकं आहेत बाबासाहेबांची. आणि तेही पुस्तकं नव्हेत, ते वास्तविक पाहता सरकारमध्ये ते सबमिट करायचे ते डॉक्युमेंट्स वगैरे असे तसे प्रकारचे पुस्तकं आहेत बाबासाहेबांचे. किंवा एखाद्या ठिकाणी भाषण झालं त्या भाषणाची प्रत वगैरे आहे. पुस्तकं नाही लिहित बसले काय बाबासाहेब. बाबासाहेबांनी त्या व्यवहारांचा अभ्यास केला की बाबा रे या परिसरामध्ये हा व्यवहार आहे, मग किती जाती आहेत, इथे जाती अशा, तिथे जाती अशा, मग याच जातीमध्ये कोणाला कनिष्ठ कसं श्रेष्ठ, ते सगळं ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं, परीक्षण केलं आणि ती गोष्ट जनतेसमोर मांडली. का हे असं नाही बाबा, असं असं आहे आणि याची सुरुवात अशी अशी झाली, इथून झाली असेल आणि याच्यामुळे झालं आहे. हे लोक बुद्धिस्ट होते बाबा आणि या बौद्ध लोकांना छळण्या पिळण्यासाठी या लोकांनी ही नंतर अशी व्यवस्था निर्माण केली. असं बऱ्याचशा गोष्टी शोधल्या. तर त्याला म्हणतात सत्य शोधणे. त्या सत्य शोधल्यामुळे त्या सत्याच्या प्रभावाने लोकांचं बरं झालं. म्हणून बुद्धाचं स्मरण करणे म्हणजे काय, सत्याचं स्मरण करणे, सत्याला शिकण्याचा प्रयत्न करणे. तर म्हणून इथे आपल्याला बुद्धाचं स्मरण जेव्हा करायचं आहे तेव्हा आपल्याला सत्याचं कसं स्मरण करायचं हे आपल्याला शिकायचं आहे. आणि सत्याचं स्मरण करत असताना आपल्याला बुद्ध हा जो शब्द आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की ही ती व्यक्ती आहे ज्याने सत्याचं स्मरण केलं आणि सत्य शोधलं. आणि म्हणून बुद्धांच्या तोडीचा व्यक्ती आजपर्यंत अजून दुसरं कोणी झालेलं नाही आणि होऊ पण शकत नाही. कारण तेवढ्या सूक्ष्म पातळीवर स्वतःच्या शरीराचं आणि जगातल्या नियमांचं निरीक्षण करणारी क्षमता फार कमी लोकांमध्ये असते. कारण बहुतांश 99% लोक हे प्रमादामध्ये जगत राहतात. म्हणजे त्यांच्या ज्या रोजच्या गरजा असतात त्या गरजा पूर्ण करणे, त्या गरजेच्या अनुषंगाने जीवनयापन करणे हेच सामान्य लोकांचं जीवन असते. आणि याच्यामधून एखादा व्यक्ती याच्या पलीकडे जाऊन विचार करतो, एखादाच व्यक्ती तसा मनापासून विचार करतो. अदरवाईज काय होते, पर्याय नसतो ना, आपल्याला जगाता लागतेच ना, जिवंत राहायचं आहे म्हटल्यानंतर त्या गोष्टी कराव्याच लागतात. त्याच्यामुळे खूप कमी लोक आहेत जे तेवढ्या डीप लेवलवर विचार करतात. आणि म्हणून आपल्याला बघा बरं, आज जगाची लोकसंख्या किती मोठी आहे, हजारोच्या लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने जगात लोक आहेत. पण स्टीफन हॉकिन्सचं नाव माझ्यासारख्या माणसाला माहिती आहे, तुमच्यासारख्या माणसाला माहिती आहे. म्हणजे कशामुळे, कारण तो एकच माणूस असा आहे जगामध्ये तेवढ्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये की त्याने काहीतरी डिफरंट विचार केला, म्हणून त्याचं नाव कसं आहे, जगात फेमस आहे. आईन्स्टाईनचं नाव जगात फेमस आहे, बाबासाहेबांचं नाव जगात फेमस आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, काहीच नावं असतात जे जगामध्ये फेमस होतात. कारण तेवढं मोठं कार्य किंवा तेवढं मोठं चिंतन सगळेच लोक करत नसतात. उद्योगधंदे, कामधंदे आणि बाकीच्या गोष्टींचे हजारो लाखोच्या संख्येने लोक करतात, त्याच्याबद्दल वाद नाही. परंतु त्यांची नावं तेवढी मोठी होत नाहीत, ते फक्त तेवढ्यापुरतीच राहतात. म्हणून आपण सुद्धा बुद्धाच्या प्रेरणेनं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर सत्य शोधत असताना जेव्हा आपण ध्यान करतो तर ध्यान करण्याच्या पद्धती असतात. तर आता मी तुम्हाला एवढं सगळं सांगितलं का बुद्ध म्हणजे काय, सत्य म्हणजे काय वगैरे हे समजण्यासाठी, लक्षात राहण्यासाठी सांगितलं. तर आता जेव्हा आपण ध्यान करतो तर त्यावेळेस आपल्या मनाच्या पटलावर, जसं आपण खुर्ची म्हणल्यावर खुर्चीचं चित्र डोळ्यासमोर येते, सफरजनाचं चित्र येते, त्यासारखं बुद्ध म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर बुद्धाची प्रतिमा, बुद्धाचं चित्र येऊ शकते. ठीक आहे, आलं तर काही हरकत नाही. तर ते प्रतिमा जेव्हा आपण येते तर ते प्रतिमा नाही, त्याच्या गुणांचं आपण स्मरण करायचं शिकलं पाहिजे. तर जसं बुद्धाचं आहे तर मग बुद्ध
सत्याला जाणतात म्हणून ते बुद्ध आहेत. सर्व प्रकारच्या विकारांपासून दूर आहेत म्हणून ते बुद्ध आहेत. सर्व प्रकारच्या क्लेशांपासून दूर आहेत म्हणून ते बुद्ध आहेत. त्यांनी लोककल्याण केलं म्हणून ते बुद्ध आहेत, किंवा महाकरुणिक आहेत म्हणून ते बुद्ध आहेत. तर असे अनंत गुण त्यांच्यामध्ये आहेत म्हणून ते बुद्ध आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला ते काय करता आलं पाहिजे, चिंतन करता आलं पाहिजे आणि जाणता आलं पाहिजे का जसं त्यांच्यामध्ये ते गुण आहेत तसे गुण माझ्यामध्ये पण काय झाले पाहिजे, आले पाहिजे. आणि त्या गुणांवर अधिष्ठित होणे, त्या गुणांचं स्मरण करायचं शिकणे म्हणजे बुद्धाचं स्मरण करणं आहे. जर आपल्याला त्या गुणांचं स्मरण नाही करता आलं तर मग बुद्धाचं स्मरण नाही. केवळ बुद्ध 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 म्हणणे म्हणजे काही बुद्धाचं स्मरण नव्हे. पण तुम्ही जर बुद्ध बुद्ध जरी म्हणत असाल पण ते बुद्ध म्हणत असताना त्याचा जो अर्थ आहे तो अर्थ त्या वेळेस आला पाहिजे. जसं आपण वस्तूच्या बाबतीमध्ये म्हणतो ना, एक वस्तूचं नाव घेतल्यावर तो अर्थसुद्धा येते, तसारखं बुद्ध हा शब्द वापरल्याबरोबर तो अर्थसुद्धा आपल्या मनामध्ये आला पाहिजे. म्हणजे जेव्हा शब्द आणि अर्थ या दोन्ही गोष्टी जुळतात तेव्हा ते ध्यान असते. केवळ शब्दांचं उच्चारण करणे म्हणजे ध्यान नव्हे. तो पोटपंचीसारखा प्रकार आहे, त्याला काय अर्थ नाही. शब्दांच्या उच्चारणापेक्षा त्या शब्द आणि शब्दांचा अर्थ सार्थ सव्यंजन, शब्द आणि शब्दांचा अर्थ दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली चालल्या पाहिजे. तर काय होते, आपल्या ब्रेनला अर्थ समजतो, शब्द नसते समजत. आपल्या मेंदूची रचना कशी आहे, शब्द नाही समजत, अर्थ समजतात त्याला. म्हणजे डोळ्याच्या माध्यम एखादी रूप जेव्हा पाहिलं जातं तर त्या रूपाला ब्रेन जाणण्याचा प्रयत्न करते. शब्द आहे तर शब्दाच्या अर्थाला जाणण्याचा प्रयत्न करते. तर त्या अर्थाला जेव्हा जाणते तेव्हा शरीरात काहीतरी प्रक्रिया घडतात. आपल्याला सुद्धा शरीरात बदल करायचे असतील, मनात बदल करायचे असतील तर अर्थाला जाणावं लागतं. आणि अर्थाला जाणण्यासाठी आपल्याला बुद्ध, त्याची डेफिनेशन, त्याची व्याख्या काय आहे, त्यांच्यातले गुण काय आहेत याची थोडीशी तरी जाणीव पाहिजे. म्हणजे आपल्याला तो बुद्ध हा शब्द उच्चारला आपण की लगेच आपल्याला त्याचे अर्थ समजले पाहिजे. जसं आता हे गाथा आहेत, आता या पाली गाथा आहेत काही, पण आपण या ठिकाणी त्याचा मराठी अनुवाद केला जसं बुद्धानुस्मृतीमध्ये. ठीक आहे, इथे काय म्हटलेलं आहे की बुद्धिमान भिक्षूने अनंत विस्तार गुण असणाऱ्या भगवंताचे स्मरण करताना प्रथम बुद्धानुस्मृतीची भावना करावी. भगवान सर्व आसक्ती व क्लेशाला एकट्यानेच नष्ट केल्याने परमशुद्ध आणि पूजेस सदा योग्य आहेत. सर्व काळातील धर्माला त्या मुनीने स्वतः यज्ञयोग्य जाणून सर्व ज्ञान एकट्यानेच प्राप्त करून सर्वज्ञ झाले आहेत. विपස්සना इत्यादी विद्या आणि शिलादी आचरणाने समृद्ध प्राप्त करून आकाशास सूर्याप्रमाणे चमकत आहेत. सम्यक रूपाने शुभ स्थान प्राप्त, अमोघ वक्ता आणि तिन्ही लोकाचे संपूर्ण ज्ञान असणारे असे ते आहेत. अनेक गुणरूपी सत्वांमध्ये ते उत्तम होते आणि त्यांनी अनेक उपायांनी दयनीय मनुष्याचे दमन केले. एकटेच सर्व लोकातील सर्व प्राण्यांचे अनुशासक होते आणि भोग ऐश्वर्यादी गुणांसाठी सर्वोत्तम निधी आहेत. त्यांची प्रज्ञा सर्व धर्मात सुद्धा आणि सर्व प्राणीमात्रांवर करुणा होती, जी आपल्या तथा दुसऱ्यांचे हित सिद्ध करण्यास अग्रणी होती. दयेने पारमिता पूर्ण करून प्रज्ञेने आपला उद्धार केला. सर्व धर्माचा उद्धार तर केलाच आणि दयेने अन्य सत्वांचाही उद्धार केला. पाहण्यातच त्यांची अचिंत रूपकाया पित्या समान होती. ज्ञानात ते सर्वोत्तम होते, तेव्हा त्यांच्या धर्मकायाचे काय वर्णन करावे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला बुद्धानुस्मृतीचं दिसते की त्यांची दिसणारी कायाच 32 महापुरुषांना युक्त अतिशय सुंदर होती. तर त्यांची जी धर्मकाया आहे म्हणजे नॉलेज, ज्ञान, ते तर अप्रतिम होतं. तर अशा पद्धतीने आपण भगवंताचे जे गुण आहेत तर त्याचं स्मरण करून बुद्धानुस्मृतीची जी भावना आहे ते केली पाहिजे. तर बुद्धानुस्मृती करत असताना बुद्ध हा शब्द, नंतर त्यांचे गुण, त्या गुणांचं आपल्या मनामध्ये आकलन करणे, त्याचा अर्थ समजून घेणे, आणि हे करत असताना आपल्या मनात तिसरी गोष्ट आली पाहिजे ती म्हणजे श्रद्धा. म्हणजे श्रद्धा आली पाहिजे, कारण श्रद्धा खूप महत्त्वाची गोष्ट असते नाही का. कारण जसं आता पाण्याची बाटल आपण पाहिली तर पाण्याची बाटल पाहिल्याबरोबर काय झालं, आपल्याला आपल्या मनामध्ये ते आपल्याला समजली गोष्ट का हे पाण्याची बॉटल आहे. मग समजल्याबरोबर दुसरी गोष्ट आपल्यात निर्माण होते का रे पाणी पिलं पाहिजे. म्हणजे एक वेगळी गोष्ट निर्माण झाली की नाही. किंवा आपल्यामध्ये जर पाणी तहान लागली असेल तरी आपण म्हणतो का पाण्याची बॉटल आणि आपला तहान याचा संबंध जोडतो आपण, म्हणजे सहसंबंध जोडतो की नाही. तर मग आपल्या डोक्यामध्ये काय आहे, एक सहसंबंधाची डिक्शनरी आहे सोप्या शब्दामध्ये. म्हणजे दोन गोष्टी आहेत, आयडेंटिफिकेशन आणि एसोसिएशन. म्हणजे याचा अर्थ काय होतो, एखाद्या गोष्टीला ओळखणे
आणि त्या ओळखलेल्या गोष्टीचा सहसंबंध जोडणे, असा त्याचा अर्थ राहते आपल्या ब्रेनमध्ये डिक्शनरीचा. मग आपण काय करतो, बुद्ध ही गोष्ट ओळखली गेली, त्यांचे गुण याच्यासोबत सहसंबंध आहे आणि तो सहसंबंध जो आहे तो आपल्याशी जुळलेला आहे, म्हणजे आपली श्रद्धेशी जुळलेला आहे. की मग आपल्याला भगवान तथागतांप्रती श्रद्धा, फेथ निर्माण झाली पाहिजे की जसे बुद्ध महान आहेत मला पण तसं महान बनायचं आहे. ही गोष्ट आपल्यात निर्माण झाली पाहिजे की जसे जसे भगवान ग्रेट आहेत तसंच मी सुद्धा ग्रेट बनलो पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला स्वतःमध्ये वळण लावायचं आहे. आणि आपण याला घाई नाही करू शकत, घाई करून काय फायदा नाही आहे. आपण याचं फक्त स्मरण करता करता हळूहळू आपले विकार दूर होतात आणि आपण मग ग्रेट बनायला लागतो. का लगेचच्या लगेच नाही बनू शकत. जसं आपल्याला जागा झाडायची असेल तर आपण पाहतो का रे जागेमध्ये तर खूप धूळ आहे, पण आपण धूळ आहे बाबा आणि मला झाडायची आहे म्हटल्याबरोबर स्वच्छ होते का ती? त्याची प्रक्रिया हळूहळूच राहते. आपण जेव्हा जसं झाडू मारू तसं तेवढी स्वच्छ होत जाईल ती. तशाच सारखं जसं आपण बुद्धानुसती करत जाऊ, त्या विकारांना त्या गुणांना बरोबर जाणत जाऊ, तसं आपल्यामध्ये प्रकाश पडत जाईल किंवा समजत जाईल आणि तेवढं आपण विकारमुक्त होत जाऊ. म्हणजे हे काही एका दिवसाची गोष्ट नाही आहे. भगवान बुद्धाने काय सांगितलेलं धम्मपदाच्या एका गाथेमध्ये की ज्याप्रमाणे एखादा सोनार व्यक्ती सोन्याला शुद्ध करतो तर का लगेचच्या लगेच शुद्ध करतो का तो? पहिले त्याला गरम करतो, त्यातलं मड काढतो, परत त्याला थंड करतो, मग परत गरम करतो, परत थंड करतो. तर अशा प्रक्रियेने तो काय करतो, त्या सोन्यातील मड हळूहळू क्रमाक्रमाने दूर करतो. तशाचसारखं आपल्यामधील सुद्धा विकार, आपल्यामधील सुद्धा गोष्टी, ज्या चुकीच्या गोष्टी या क्रमाक्रमाने दूर होतात. ते लगेचच्या लगेच दूर नाही होत. मग पण प्रयत्न तर करावा लागेल ना आपल्याला. प्रयत्न केलाच नाही तर कसं होईल. म्हणून या विद्या, टेक्निक्स भगवान बुद्धांनी शिकवलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण बुद्धानुसतीच्या संबंधाने प्रथम जाणलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. जेवढं आपल्याला जाणता येईल आणि समजता येईल ध्यान करायला सोपं जाईल. ठीक आहे. तर आता मला असं वाटते की तुम्हाला हा जो विषय आहे तो चांगल्या प्रकारे कळला असेल, समजला असेल. अनेक प्रकारचे साधे उदाहरणं आपण देऊन हा विषय समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि तो तुम्हाला कळला असेल. तर आता आपण या ठिकाणी आपलं हे जे प्रास्ताविक आहे ते आपण थांबवूया आणि आपल्याला आता नाही का काय करायचं आहे, ध्यान करायचं आहे. ठीक आहे ना. आता आपण प्रॅक्टिकल ध्यान करूया. तर थोड्या वेळ 2-3 मिनटाची तुम्हाला विश्रांती आहे नाही का, आणि मग नंतर आपण ध्यानाचं सेशन सुरू करूया. ठीक आहे, चला.